कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये मोठा मोर्चा। सांगलीतील मोर्चामध्ये अनेक बडे नेते सहभागी। पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, निलेश लंके या मोर्चात सहभागी। राज्यातील 110 पैकी 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात। तोट्यातील मंडळांना 50,000 कोटींहून अधिकचा तोटा। 9% महामंडळांना नफा ना तोटा अशा स्थितीत 110 पैकी 91 मंडळं कार्यान्वित तर 19 मंडळं बंद। काही महामंडळं ही काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्ट सुद्धा तोट्यात। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। तर महामंडळच नाही तर सरकार सुद्धा तोट्यात। जातींच्या नावाखाली महामंडळं उघडली, सरकारला ओव्हरड्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतायत, नाना पटोलेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन तर घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन या प्रवासाची चाचणी करण्यात आली। ठाणे मेट्रोसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी विशेष प्रयत्न केले। मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार। पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व काम पूर्ण करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। या मेट्रोसाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं। मुख्यमंत्री फडणवीसांमुळे मेट्रो प्रकल्पाला चालना मिळाली तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये प्रकल्पांना स्थगिती मिळाली होती, उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाण्यावर लक्ष द्यावं, अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाही। ठाणे विकायला काढण्यात आलंय। संजय राऊतांचा शिंदेंवर घणाघात। सत्तेत असताना मुंबई विकून मोकळे झाले, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा तर मुंबई ठाण्याचा विकास महायुतीनं केलाय। आगामी पालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। ग्राउंडवर उतरून काम करा, मतदारसंघातील कामावर भर द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना तर काही मंत्री आणि नेत्यांची कानउघडणी केल्याचीही सूत्रांची माहिती। शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकरण वास्तूचं या ठिकाणी लोकार्पण। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नूतनीकृत वास्तूचा शुभारंभ। राज ठाकरे, सदा सरवणकर, सचिन तेंडुलकर एकत्र तर मिलिंद नार्वेकरांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती। निवडणुका वेगळा विषय, राज ठाकरेंसोबत नातं जिव्हाळ्याचं। शिवाजी पार्कातील सगळी कामं माझ्या माध्यमातनं, उद्धव दरम्यान उद्घाटन कार्यक्रमामध्ये सदा सरवणकर यांचं वक्तव्य। माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरांनी टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटलाय। शिवाजी पार्क महाराज या जिमखान्याच्या नूतनीकृत वास्तूचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालं, त्याच ठिकाणी त्यांनी टेनिस टेबल खेळण्याचा आनंद लुटला। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर प्रदर्शित। परंपरा विचारांची, धगधगत्या मशालीची, महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची। शिवाजी महाराज पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा होणार। दसरा मेळाव्याची सुरुवात झाली। मेळाव्याला महाराष्ट्रातनं लाखो शिवसैनिक येणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे हा ब्रँड नाही तर विचार आहे, आमचा मराठी ठाकरे विचार कधी संपणार नाही, संदीप देशपांडेंचं ट्विट। मराठा आरक्षण JR विरोधात याचिकेवरील सुनावणीमध्ये तांत्रिक अडचणी। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला रीट याचिकांमधून आव्हान। तांत्रिक कारणांमुळे हायकोर्टाचा सुनावणीला नकार। सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी दबाव गट या ठिकाणी तयार करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मागणीनुसार सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा गट तयार करणार, परिणय फुकेंची प्रतिक्रिया तर वडेट्टीवारांना ओबीसी नेत्यांच्या गटाचं अध्यक्ष करणार, फुकेंचं वक्तव्य। विक्रोळीतील टागोर नगरमध्ये कबुतरखाना होऊ देणार नाही, पालिकेनं कबुतरखाना सुरू करण्याची हिंमत करून दाखवावी। कबुतरखान्यावरून आमदार सुनील राऊत आक्रमक। भारत पाक सामन्यामध्ये पाकचा फलंदाज साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन। अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची बंदुकीची ॲक्शन वादात। AK-47ची बंदूक घेऊन गोळ्या मारण्याची ॲक्शन केली, ती कुणासाठी? ॲक्शन करून त्यानं शहीद आणि पहलगाममधील मृतांचा अपमान केला। पाकच्या साहिबजादा या फरहाननं वादग्रस्त बंदुकीची ॲक्शन केल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे, संजय राऊतांकडून पाकची दलाली सुरू। जय शहांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या राऊतांच्या टीकेवरून नवनाथ बन यांची राऊतांवर टीका।
संजय राऊत स्वतः जुगारी आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. तर पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावल्यामुळे राऊतांचे पैसे गेले. नवनाथ बन यांची टीका. भारत पाक सामन्यात 1.5 ते 2 लाख कोटींचा सट्टा खेळला, राऊतांचा दावा. अंधभक्तांना 8 वाजता मॅच पाहता यावी म्हणून मोदींनी संध्याकाळी 5 वाजता जीएसटी संदर्भात घोषणा केली. त्यापेक्षा मोदींनी 15 लाख दिले असते तर सोयीचं ठरलं असतं, संजय राऊतांची टीका. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटात गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव अतुल वाडिले यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन. पडळकरांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये कोळी समाजाचं आंदोलन. तर जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे आंदोलन सुरू. आंदोलकांची प्रकृती चिंताजनक. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये बॅनरबाजी. सांगलीतील पडळकरांविरोधातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनर. देवा वाचाळकरांना आवर, तुझी अंबारी सावर, बॅनरवर आशय. राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचा सुद्धा भाजपचा गड असलेल्या नागपुरात 24 सप्टेंबरला मेळावा. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निर्धार मेळावा. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे मेळाव्याला मार्गदर्शन करणार. बुलढाण्यामध्ये एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा गुरुवारी एल्गार मोर्चा. हैदराबाद गॅझेटियर तसंच सीपी बेरार ऍक्टनुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाज धडकणार. आमदार हेमंत रासनेंनी पुण्यातल्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. सफाई कर्मचाऱ्याला अश्रू अनावर. हेमंत रासने यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गरब्यासाठी आधार कार्डची नोंद करूनच प्रवेश द्या. भंडाऱ्यामध्ये बजरंग दल तसंच विश्व हिंदू परिषदेचं आवाहन. पत्रकार परिषद घेत दिली माहिती. शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख वादाच्या भोवऱ्यात. कार्यालयामध्ये भक्तांकडून भेटवस्तू घेतल्याचाही आरोप. सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंच्या आरोपानं खळबळ. आरोपानंतर साई संस्थांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. नवरात्रोत्सवानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये आकर्षक आरास. तर गाभाऱ्याच्या दरवाजाला घटस्थापनेचं प्रतीक असणारा कलश आणि श्रीफळाची प्रतिकृती. नाशिकच्या चांदवडमध्ये कला शिक्षकाकडून सप्तशृंगी देवीच्या प्रतिकृतीचं रेखाटन. तर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देव हिरे यांच्याकडून कलाकृती सादर. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाचा जागर. तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजावट. 9 दिवस अंबादेवी संस्थान परिसरात मोठी यात्रा भरणार. नाशिकच्या चांदवडमध्ये श्री रेणुका मातेच्या यात्रेला सुरुवात. पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारो भाविक या ठिकाणी आलेत. तर देवीचा सुवर्ण मुखवटा तसंच चांदीच्या आभूषणांची पालखी मिरवणूक. सोलापूरच्या करमाळ्यातील आई कमला भवानी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात. कमला भवानी मंदिर परिसरात महाकाल देखावा उभारला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईतील दगडी चाळीच्या देवीची अरुण गवळींच्या हस्ते पूजा. तर नवरात्रोत्सवानिमित्त दगडी चाळीत हा मोठा उत्साह असतो. नालासोपाऱ्यातील मराठी एकता मंडळाच्या अंबे मातेचं जल्लोषात आगमन. मराठी एकता मंडळाचे यंदाचे हे 25वे वर्ष. भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मुंबईतील काळाचौकी परिसरातील ओम रूपची आई माऊलीचा आगमन सोहळा मोठ्या थाटात संपन्न. बालमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून लेझिमच्या तालावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात देवीचं आगमन. मंडळाचं यंदाचं हे 55वं वर्ष. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ. 171 ठिकाणी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा होणार. विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. कणकवलीमध्ये तुळशीच्या पानावर देवीची 9 चित्र साकारली. तर कासार्डेमधील चित्रकार ओंकार मेस्त्री यानं भक्तिभावानं देवीची ही चित्र साकारली आहेत. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या शिंद गावामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठानकडून दुर्गामाता दौडचं आयोजन. उपक्रमामध्ये सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद. तर शिंद हे वीररत्न बाजीप्रभू देशपांडेंचं गाव. पुण्यातील सिंहगड पानशेत परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीनं भाद्रपदी बैलपोळा सण साजरा. बैलांना सजवून गावातनं मिरवणूक काढली. शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण. जरांगेंच्या भोवतीच्या लोकांनीच माझी गाडी जाळली. नवनाथ वाघमारेंचा आरोप. ओबीसींना भयभीत करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न. दुसऱ्याला समोर करून असं कृत्य करणं चुकीचं. नवनाथ वाघमारेंची प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्तेंची पुसदमध्ये बंजारा समाजासोबत चर्चा. तर हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटीतनं आरक्षणाची बंजारा समाजाची मागणी.
मुलुंड टोल नाक्याजवळ अपघात, 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या, जीवितहानी सुदैवानं टळली, मात्र वाहनांचं मोठं नुकसान. मुंबईच्या कोस्टल रोडवर 4 चाकीचा अपघात, कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पुणे पोलिसांचा हातोडा, तर पुण्यातील नाना पेठेतील अतिक्रमणावर कारवाई, पुणे पालिका आणि पोलिसांची ही संयुक्त कारवाई. पुणे विमानतळावर माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगेमध्ये रिव्हॉल्व्हर आणि काडतूस आढळली, चंद्रकांत बागल यांच्यावर गुन्हा दाखल, चौकशीनंतर नोटीस बजावून सोडलं. सोलापूरच्या माढ्यामध्ये बालविवाहाची घटना उघडकीस, 12 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्यामुळे बालविवाहाचा प्रकार समोर, पती, पत्नी, सासरे व मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये गावगुंडांकडून पोलिसाला मारहाणीमध्ये पोलीस हवालदार आणि आणखी एक जण गंभीर जखमी, 2 आरोपींना सध्या अटक केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगावात तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, रुद्रेश्वर लेणी डोंगरावरील दरड कोसळली, तर रुद्रेश्वर लेणीच्या धबधब्यावरील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दरड कोसळल्याची माहिती. महाराष्ट्रात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता, 25, 26 आणि 27 सप्टेंबरला मुंबई, पुणे, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. धाराशिवच्या वडनेर देवगावात पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू, आतापर्यंत 22 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं. पुराच्या पाण्यामुळे लोक घराच्या छतात. सोलापूरच्या माढा शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, गावातील ओढ्यामध्ये भरधाव 4 चाकी एका बाजूला अडकली होती. कारमधील 5 जणांना ग्रामस्थांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढलं. सोलापूरच्या माढ्यामध्ये रात्रभर पावसाची हजेरी, सीना नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला, तर शेतांमध्ये पाणीच पाणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून